साक्षी शिंदे आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सुनील तटकरे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रचाराचा शुभारंभ, उमेदवारीचा सस्पेन्स मात्र कायम। पार्थ पवारांच्या उमेदवारीने मावळ लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग, पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक। चुनावी जुमला म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा, अमोल कोल्हेंची टीका, जनतेला कमी लेखू नका, सरकारला इशारा। वंचित बहुजन आघाडीचा शिवसेना भाजपलाच फायदा, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे प्रतिपादन। गेवराई शहरात चोरट्यांची दहशत, मोबाईल शॉपी फोडून 40,000चा ऐवज लंपास। रिक्षा चालकांची अवैध पार्किंग, महिलांची छेडछाड, वाहनतळ हलवण्याची मागणी। मोहपाड्यात रिक्षा चालकांसाठी रक्त तपासणी आणि मोफत औषधोपचार शिबिर। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा प्रारंभ सोमवारी किल्ले रायगडावर करण्यात आला। यावेळी अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे, शेकाप आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, आमदार धैर्यशील पाटील, पीआरपी कवाडे गटाचे जयदीप कवाडे आदी महाआघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नालायकाचं सरकार, बेरोजगारी आणि खासदार कसा नसावा याबाबत होणाऱ्या प्रचाराचा आपल्या अनोख्या शैलीत खरपूस समाचार घेतला। सभेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं उद्धवजींनी की केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं सरकार नालायकांचं सरकार आहे। हा सवाल विचारतो माझा कार्यकर्ता या ऐतिहासिक असलेल्या भूमीमध्ये या नालायकांच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये असलेले आनंद गीते साहेब, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले रामदासजी कदम, सुभाषजी देसाई हे आता कुठल्या व्याख्येमध्ये बसतात, त्या नालायकांच्या परिभाषेमध्ये त्यांचं नेमकं स्थान काय आहे हे आता तुम्हाला निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या समोर त्या ठिकाणी सांगावं लागेल। तर अभिनेते अमोल कोल्हे यांनी शेतकरी आत्महत्या हे सरकारचे अपयश, देशाची हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल आदी मुद्द्यांवर भाजप सरकारवर टीका केली। विकास कामांची तुलना करून मतदान करा असे आवाहनही यावेळी कोल्हे यांनी केले। आणि तो निवडणुकीच्या निकालाच्या वेळी खुंटतो आणि तो खुंबल्याशिवाय आता राहणार नाही। तशी ही 2019 ची निवडणूक झाली। 2019 ची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या न मिळणाऱ्या हमी भावाची निवडणूक आहे। आज महाराष्ट्रभरातला शेतकरी जर तुम्ही बारकाईने बघितला तर कुठल्याही शेतकऱ्याच्या बायकोला आज रात्री निवांत शांत सुखाची झोप लागत नाही। रात्री झोपल्यानंतर माझी भगिनी 4 वेळा उठून बघते कुंकू बाजूला झोपलंय का दोरीचा फास त्यांनी केलाय। हे अपयश सरकारचं आहे। महाडच्या चांदे मैदानावर झालेल्या या जाहीर सभेला प्रचंड गर्दी झाली होती। आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। माधवी कदम, संवाद मराठी लाईव्ह, महाड, रायगड। लोकसभेचा उमेदवार घोषित केला नसताना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात भाजपकडून प्रचाराचा नारळ फोडला गेला असून लोकसभा क्षेत्रात भाजपकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी तालुक्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खासदार अशोक नेते, आमदार संजय पुराम यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज लोकसभा इलेक्शन का जो प्रचार अभियान है उसका जो शुरुआत है वो देवरी तालुका से युवा मोर्चा के माध्यम से हमने कर दी है और आने वाले इलेक्शन के अंदर युवा मोर्चा जो है वो बहुत ताकत से भारतीय जनता पार्टी को जिताने का कार्य करेगा, ऐसा मैं आश्वासन सभी मेरे युवा साथियों की तरफ से देता हूँ। लवकरच आता यादी आमची पहिली यादी घोषित होणार आहे। आपण वाटपा चिंता करण्याचं कारण नाही आहे आणि जे काही होईल ते चांगलं होईल आणि येणाऱ्या काळात आमचं दिल्लीवर आमची सत्ता बसणार, या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परत पंतप्रधान बनणार यात तो मात्र आमच्या मनात शंका नाही आणि कोणी शंका ठेवू नये। राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया।
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मावळ लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून पवार कुटुंबियांच्या दृष्टीने मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे। मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्र सर्वात मोठा मतदारसंघ आहे। मावळ लोकसभा मतदारसंघ घाटमाता आणि कोकण असा वेगवेगळा सांस्कृतिक वारसा असलेला मतदारसंघ आहे। 2008 साली या मतदारसंघाची नव्याने रचना करण्यात आली आहे। त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये भाजपच्या मदतीने सेनेचे गजानन बाबर आणि श्रीरंग बारणे निवडून आले आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। या मतदारसंघात विमानतळ कार्यान्वित होणार असल्याने भविष्यात नोकरीची संधी सर्वात जास्त आहे। सिडको प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तसेच समस्या या मतदारसंघातील प्रमुख विषय राहिला आहे। मेट्रो ट्रेन, विमानतळ, सेंट्रल पार्क सारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उद्यान, गोल्फ कोर्स, पनवेल टर्मिनस हे बहुउद्देशीय प्रकल्प लक्षात घेता भविष्यात सर्वात जास्त चर्चेला जाणारा हा मतदारसंघ आहे। 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सेना अशी लढत या ठिकाणी रंगली होती। राष्ट्रवादीच्या आजम पानसरेंना 2,84,000 तर शिवसेनेच्या गजानन बाबर यांना 3,64,000 मते पडली होती। 2014 मध्ये या मतदारसंघात शेकाप, सेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाली। या लढतीत बारणे यांनी बाजी मारली होती। सध्या हा मतदारसंघ पार्थ पवार यांच्या उमेदवारीने चर्चेत आलाय। पार्थ पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तर अजित पवार यांचे चिरंजीव आहेत। पार्थ यांच्या उमेदवारीने पवारांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत असून पार्थ यांच्या उमेदवारीने राजकीय घडामोडींना वेग आला असताना पवार कुटुंबियांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। देवाच्या काठीला आवाज नसतो, जनतेला किरकोळीत काढू नका, जनता जनार्दनाचा आवाज एकदाच घुमणार, जनतेला कमी लेखू नका असा इशारा अमोल कोल्हे यांनी सरकारला दिला आहे। सुनील तटकरे यांच्या प्रचारानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड येथील सभेत ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार आहेत। त्यांच्या प्रचाराला महाड येथून सुरुवात करण्यात आली। यावेळी अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते। सरकारने गेल्या 5 वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांचा पाडा या ठिकाणी वाचण्यात आला। जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारला जनता धडा शिकवेल असं म्हणत जनतेला कमी लेखू नका असा इशारा कोल्हेंनी दिला। चुनावी जुमला म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा असल्याची टीकाही कोल्हेंनी केली आहे। भूमीत उभं राहून जाणीवपूर्वक सांगतोय 2022 साली आपला भारत देश हा जगातली सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश होणार आहे। आणि त्यामुळे जे सरकार तुम्हाला हवं आहे, केंद्रात जे सरकार तुम्हाला हवं आहे ते सरकार केवळ भावनिक मुद्द्यांवर दगड हातात घ्यायला लावणारं सरकार नको, तर विधायक विचार देऊन दगड रचायला लावणारं सरकार असलं पाहिजे। तशी ही 2019 ची निवडणूक झाली। 2019 ची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या न मिळणाऱ्या हमी भावाची निवडणूक आहे। आज महाराष्ट्रभरातला शेतकरी जर तुम्ही बारकाईने बघितला तर कुठल्याही शेतकऱ्याच्या बायकोला आज रात्री निवांत शांत सुखाची झोप लागत नाही। रात्री झोपल्यानंतर माझी भगिनी 4 वेळा उठून बघते कुंकू बाजूला झोपलंय का दोरीचा फास त्यांनी केलाय। हे अपयश सरकारचं आहे। जातीवरून जे बोलायचं असेल ते बोला, मी माझ्या मातीसाठी उभा राहणारा माणूस असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं। पूर्वीच्या शिवसेना भाजपच्या सरकारचा रिमोट कंट्रोल हा मातोश्रीवर होता। आताची शिवसेना फरफटत चालली असल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली आहे। तर गेल्या 5 वर्षातील सरकार हे सर्वात दुर्बल सरकार असून सत्तेत बसल्यापासून एकमेकांवर फक्त टीका करण्यात आल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे। कोल्हापूरच्या सभेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं उद्धवजींनी की केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं सरकार नालायकांचं सरकार आहे। हा सवाल विचारतो माझा कार्यकर्ता या ऐतिहासिक असलेल्या भूमीमध्ये या नालायकांच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये असलेले आनंद गीते साहेब, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले रामदासजी कदम, सुभाषजी देसाई हे आता कुठल्या व्याख्येमध्ये बसतात, त्या नालायकांच्या परिभाषेमध्ये त्यांचं नेमकं स्थान काय आहे हे आता तुम्हाला निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या समोर त्या ठिकाणी सांगावं लागेल। गेल्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यात प्रकल्प आणणार असल्याचे आश्वासन अनंत गीते यांनी दिलं होतं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकल्प आणण्यास विरोध केल्याचं वक्तव्य प्रचारावेळी अनंत गीते यांनी पुन्हा करून दाखवल्यास आपण निवडणुकीच्या रिंगणात राहणार नाही असं आव्हान सुनील तटकरे यांनी यावेळी दिलं। 96 सालापासून 2014 सालापर्यंत या मतदारसंघातून गीते साहेब त्या ठिकाणी संसदेचं प्रतिनिधित्व करतात। काल परवा या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा मेळावा झाला, बैठक झाली, मनोमिलनाची बैठक झाली।
त्या बैठकीमध्ये सांगितलं गेलं पत्रकार मित्रांनो की पुढच्या कालावधीमध्ये एवढाच प्रचार करा की खासदार कसा नसावा ही प्रचाराची भूमिका घेऊन एक कलमी लोकांच्या समोर सांगण्याचं तुम्ही काम करा। हे का तुम्हाला गीतेजी सांगावं लागतंय? अरे सुनील तटकरेच्या बद्दल तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही जरूर बोला, पण 6 वेळच्या टर्मचं खासदारपद 30 वर्ष खासदारकी भोगलेल्या माणसाने आपलं कर्तृत्व दाखवलं नाही म्हणून आपलं कर्तृत्व लपवण्यासाठी माझ्यावरती फक्त टीका करा एवढाच अजेंडा तुम्हाला लोकांच्या समोर ठेवावा लागतंय। इथे तुमच्या पराजयाची बीजा त्या ठिकाणी रोवली गेलेली आहे। तुम्ही सांगू शकत नाही की सुनील तटकरे गेल्या 30 वर्षामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम केलं नाही। एकदा तरी या व्यासपीठावरती येण्याची तुम्ही हिंमत दाखवा की सुनील तटकरेंनी विकासाचं काम गेल्या 30 वर्षामध्ये केलं नाही। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, महाड। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। सध्या तरी आपण एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही, परंतु आमचे मनोबल कायम राहण्यासाठी आम्हाला लोकसभेची एक जागा द्यावी असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे। वंचित बहुजन आघाडीला प्रतिसाद मिळत असला तरी त्याचा फायदा सेना भाजपलाच होईल असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे आपल्याला आव्हान नाही, ते माझे चांगले मित्र आहेत। वंचित बहुजन आघाडीला जनतेतून मिळत असलेला प्रतिसाद पाहून मला आनंदच होत आहे, परंतु त्यांच्या आघाडीचा फायदा शिवसेना भाजपलाच होणार असा दावा केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी केला आहे। तसेच आमचे मनोबल कायम राहण्यासाठी आम्हाला लोकसभेची एकतरी जागा द्यावी अशी मागणीही आठवले यांनी केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एमआयएमच्या साथीत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली, तसेच अनेक ठिकाणचे उमेदवार देखील जाहीर केले। याविषयी आठवले यांना विचारण्यात आले, त्यावर त्यांनी वंचित आघाडीचे आपल्याला आव्हान नसल्याचे म्हटले आहे। यावेळी आठवले म्हणाले की भाजप शिवसेना युतीने महाराष्ट्रात एकतरी जागा सोडणे अपेक्षित होते। मी मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून इच्छुक होतो। या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याशी बोललो होतो, पण याचा काही फायदा झाला नाही। सध्या तरी आपण एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही, परंतु आमचे मनोबल कायम राहण्यासाठी आम्हाला लोकसभेची एकतरी जागा द्यावी असंही आठवले यांनी म्हटलं आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। गेवराई शहरातल्या मध्यवस्तीतील गणेश पाटील यांच्या घरी 2 लाख रुपयांची चोरी करून 2 दिवस उलटत नाही तोच काल रात्री चोरट्यांनी यश मोबाईल शॉपी फोडून 40,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। गेवराई शहरातील जिल्हा परिषद शाळेसमोर विठ्ठल जगदाळे यांची यश मोबाईल शॉपी आहे। नेहमीप्रमाणे ते रात्री 9 वाजता दुकान बंद करून घरी गेले। रात्री 12 ते पहाटे 4च्या दरम्यान चोरट्यांनी दुकानाचे पत्रे उचकवत पीओपी फोडून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील मोबाईल तसेच 40,000 रुपये किमतीचा अन्य ऐवज लंपास केला। अमोल कापसे, संवाद मराठी लाईव्ह, गेवराई। बस स्थानक परिसरात असलेल्या बार आणि आईस फॅक्टरीमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असून मोकळ्या जागेत रिक्षाचालक अवैधपणे पार्किंग करत असल्याने महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत। त्यामुळे हे वाहनतळ अन्यत्र हलवण्याची मागणी हदगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे। ग्रीन पार्क हदगाव येथील कॉलनीकडे जाण्यासाठी यादगिरी बार आणि श्रीनिवास आईस फॅक्टरीमधून एकमेव रस्ता आहे। रस्त्यावर देशदारूचे दुकान असून याचा महिलांना त्रास होतोय। दुकानासमोरील मोकळ्या जागेत ऑटो चालकांनी पार्किंग करण्याचा सपाटा लावला आहे, त्यातून महिलांना छेडण्याचे प्रकार होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अवैध वाहन पार्किंग हटवावी असे निवेदन नागरिकांनी दिले आहे। दारूच्या दुकानाबद्दल लवकरात लवकर हटवण्यात यावं, नाही तर आम्ही त्याची फोडतोड करत। आमच्या महिलांनी सगळ्यांनी मिळवलं आता की ते नाही उठलं तर आम्ही मध्ये जाऊन सुद्धा फोडतोड करायची आमची तयारी आहे। समोर यादगिरी बारच्या पाठीमागे दारूचं दुकान आहे, समोर बार आणि मागे दुकान, त्यामुळे पाठीमागे वस्ती आहे ग्रीन पार्क कॉलनी। तिथल्या महिलांना पुरुषांना एवढा त्रास आहे की अक्षरशः आम्हाला शिकवणीला किंवा कॉलेजमध्ये शाळेत मुलीला पाठवताच येत नाही आणि महिलांनाही एकटीला घराबाहेर पडता येत नाही। 15 वर्षापासून तिथं वस्ती आहे, पण आम्ही 2-3 वेळेस निवेदन दिले पण काही फरक पडलेला नाही।
हिमांशु इंगोले, संवाद मराठी लाईव्ह, नांदेड। श्री समर्थ सामाजिक संस्था रसायनी आणि लोना इंडस्ट्रीज यांच्या वतीने रिक्षा चालक मालक संघटनेच्या कार्यालयात मोफत रक्त तपासणी तसेच औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात रिक्षा चालकांनी रक्ताच्या विविध तपासण्या करून घेतल्या। या शिबिराचे रिक्षा चालक मालक आणि ट्रान्सपोर्ट चालकांनी विविध तपासण्या करून मोफत औषधोपचार घेतला। ब्लड ग्रुप, सीबीसी, थायरॉइड, कॅल्शियम, HIV, मलेरिया अशा तपासण्या करण्यात आल्या। या शिबिराचा 72 रुग्णांनी लाभ घेतला। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।